हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज पाहू शकता आम्ही पहिल्यांदाच सकाळी चूल पेटवली आणि पाऊस आणि सकाळ सकाळ कळर घातल्या. तर इथं नाही लागत आहे पाऊस, पण आज सकाळीच पाऊस आलाय आणि पहिला पाऊस असेल आमचा. पाऊस पण गरजत आहे आणि आज स्वयंपाक पण थोडाच करायचा होता, कारण आम्हाला आज मनीषा काकूंच्या घरी सवासिनी जायचे होते. त्याच्यानंतर मी नाश्त्यासाठी ना ढोकळा बनवत होते आणि मुलांना सुट्टी असली ना मग काही ना काही नाश्त्यासाठी बनवावंच लागतं. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या सामानातून एकदम परफेक्ट होणार आहे ना ढोकळा मी ना घरच्या घरी बनवला होता. आणि मी जास्त करून ताटातच बनवत असते आणि आज पहिल्यांदाच आहे ना मी आपला केकचा डब्बा असतो ना तर त्या डब्यात आहे ना ढोकळा बनवायला ठेवला होता. तर 15-20 मिनटं आहे ना चांगला असा आहे ना त्याला वाफवून घेतला होता आणि छान असा फुगलेला होता. तर तुम्ही पाहू शकता. जिरे पण टाकू शकता तुम्ही. आणि अगदी सोप्या पद्धतीने ना ढोकळा आपला आहे ना परफेक्ट बनतो. तर खूप छान झालेला होता ढोकळा आणि कलर पण छान आलेला होता. तर आमचा नाश्ता झाला होता आणि त्याच्यानंतर आहे ना मी दुपारीच व्हिडिओ शूट केला होता, कारण सुवासिनीचा कार्यक्रम होता काकूंकड आणि त्याच्यानंतर आहे ना बराच वेळ लागणार होता, त्याच्यामुळं परड्यात ते सगळं भरून झालं होतं त्यांचं. आधी गेलो त्यावेळेस नव्हतं झाल्यानंतर गेलो तर बायका पण भरपूर होत्या. मग आम्ही घरी आलो आणि नंतर परत जेवणाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तर त्यांनी ना स्वयंपाक दिलेला होता. तर त्या काकून त्यांनीच येऊन दोघींनी ना स्वयंपाक बनवला होता. तर जवळजवळ काकूंचं ना 7 किलो पुरण होतं आणि ह्या दोघींनी स्वयंपाक केला होता. तर मी दुकानावर जाता जाता म्हटलं चला हॉटेलचं काम पण पाहू कुठपर्यंत आले. तर बरेच दिवस झाले होते आले नव्हते. नको रू एसी चालू. तर आता तुम्ही पाहू शकता बरेच दिवस झाले मी काम पण नव्हतं दाखवलं हॉटेलचं कुठपर्यंत. तर आता बऱ्यापैकी झालंय, गाद्या पण येऊन पडल्या, कुशन ते लावून झाले आणि आता फक्त आहे ना आपल्या टी व्ही युनिटचं राहिलेलं आहे फक्त थोडंसं. तर ते पण होईल आणि आता रूम ते वगैरे पण जायला लागले आहेत आणि सगळं काम बऱ्यापैकी आवरत झालेलं आहे. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं त्यावेळेस हे काहीच बसवलेलं नव्हतं. फॅन वगैरे ते सगळं लावून झाले आता. चल गाद्या बऱ्याच दिवसाच्या येऊन पडल्यात आणि रूम पण क्लिनिंग झाले व्यवस्थित आता. नको करू चल. लिफ्टचं बाकी आहे तर ते पण थोड्या दिवसात होईलच. आणि सगळ्या रूमच्या आहे ना गाद्या येऊन पडल्या आहेत पण अजून काही टाकलेलं नाही येतं.
लॉजिंगचे पण कपडे येऊन पडले आहेत आता सगळे. काय आहे, टॉवेल आहे का रे? एवढे हे जुने बेड होते आमच्या लॉजिंगचे. चल. आणि हा हॉल आहे. याला नाही का एसी? लावणार आहे ना, हॉलला नाही. तर काकूंचा कॉल आला होता बांगड्या भरून जा. तर आम्ही प्रियंका, मी आणि अर्णवच्या मम्मी ना बांगड्या भरायला गेलो होतो. आणि घरी आलो तर शिवांशनी ना नानीला सांगितलं होतं का मला आहे ना आज फिंगर चिप्स बनव. तर तो आल्यानंतर लगेच नानीला म्हणायला लागला मला फिंगर चिप्स पाहिजे. तर आम्ही मस्त असे चुलीवर फिंगर चिप्स बनवले होते. आणि अभि आणि श्रवण काय घरी नव्हते. तर मग शिवांश एकटाच बसला होता फिंगर चिप्स खायला. तर यांचे मित्र येतात अनिल भाऊ. तर त्यांचा बड्डे आहे ना आम्ही सगळ्यांनी कॉलनीतल्यांनी साजरा केला. तर सगळे कॉलनीतले जमले होते आणि लाईट थोडीशी कमी होती. तर गाडीचा फोकस लावला होता कारण तिथे आहे ना लाईट नव्हती. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.